हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपला पुढचा टॉपिक कीज. त्याच्या अगोदर बघू आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं. आपण कमांड्स हा पॉईंट क्लिअर केला होता आणि त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण बघितलं होतं. तुम्ही हा व्हिडिओ बघायच्या अगोदर जर मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता आपण आपला पुढचा पॉईंट बघू. कीज हा प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तसंच प्रत्येक एक्झाममध्ये पण विचारला जातो आणि हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या SQL मधला. तर टोटल आपल्याकडे 8 टाईपच्या कीज आहे. कीजमध्ये सुपर की, कॅन्डिडेट की, प्रायमरी की, युनिक की, अल्टरनेटिव्ह की, फॉरेन की, कंपोजिट की आणि कंपाऊंड की. आता ह्या आपण जो सिक्वेन्सनी घेतलेला आहे त्या सिक्वेन्सनीच ह्या लक्षात ठेवायच्या, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होत नाही. कारण की यांच्यामध्ये बरंचसं सिमिलॅरिटीज असल्यामुळं कन्फ्युजन पण होतं. तर लक्षात कशा ठेवायचे हे पण मी तुम्हाला सांगतो, जेणे तुम्हाला पेपरमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुमचं कन्फ्युजन नाही होणार. आपण ज्या सिक्वेन्सनी बघतोय ना त्याच सिक्वेन्सनी तुम्ही तिथे एक्सप्लेन करा. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण बघणार सुपर की. त्याच्या अगोदर आपण काय करू, एक टेबल ड्रॉ करू. त्या टेबलच्या आधारे आपल्याला कोणकोणत्या की कशा फाइंड करायच्या हे आपण सगळ्यात पहिले शिकू. आता आपल्या व्हिडिओमध्ये आपण आता काय शिकणार आहे की आपल्याला की कशा आयडेंटिफाय करायच्या, कशा ओळखायच्या, की टेबलमध्ये कोणकोणत्या की आहे, त्या कीला काय म्हणायचं हे आपण आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यासाठी आपण एक टेबल क्रिएट करू. सपोज आपल्याकडे स्टुडंट टेबल आहे. टेबलमध्ये आपल्याकडे स्टुडंटचा SID आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्टुडंटचं नेम आहे, त्याचा ऍड्रेस आहे, त्याचा डेट ऑफ बर्थ आहे, त्याचा ईमेल ID आहे, तसंच त्याचा पासपोर्ट नंबर आहे. तर हा आपला स्टुडंट टेबल हा आपला टेबल आहे आणि आपल्याला याच्यातून की आयडेंटिफाय करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघू आपली पहिली की सुपर की. सुपर की म्हणजे काय, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ कीज. म्हणजे काय, कीज म्हणजे काय असतं सगळ्यात पहिले की आपल्याला सपोज हा टेबल आहे, याच्यामध्ये सपोज 10,000 स्टुडंटचा डेटा आहे, खूप मोठा डेटा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, सपोज मला एखादा डेटा फेच करायचा असेल, एखादी रो फेच करायची असेल किंवा एखादा स्टुडंटचा डेटा फेच करायचा असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला कोणती की वापरता येईल ज्याने पटकन आपल्याला डेटा भेटेल. की म्हणजे काय की एखादा रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करण्यासाठी आपल्याला जे हेल्प करतं त्याला आपण की म्हणतो. आता याच्यामध्ये काय असतं, मोस्टली आपण स्टुडंट डेटा आयडेंटिफाय करताना कोण आयडी करतो, बरोबर. पण याच्यामध्ये की मध्ये खूप सारे टाईपच्या कीज आहे. तर आपण सगळ्यात पहिले बघू की सुपर की काय असते, बरोबर. पहिला पॉईंट आहे आपला सुपर की. सुपर की मध्ये काय असतं, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ कॉलम्स, ज्याच्या हेल्पने आपण एखादा रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करू शकतो. अशा सगळ्या कॉलमचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, सुपर की. मग आता सुपर की मध्ये कोणकोणते येणार, सपोज मी फक्त SID माझ्याकडे सपोज एखाद्या स्टुडंटचा फक्त स्टुडंट ID असेल, SID असेल, तर मी ते रेकॉर्ड आयडेंटिफाईड करू शकतो की SID करू शकतो, बरोबर. म्हणून SID पण काय झाली, सुपर की झाली, बरोबर. त्याच्यानंतर नेमनी करू शकतो का मी, फक्त नेमनी एखादा स्टुडंट युनिकली आयडेंटिफाय करू शकतो का, नाही करू शकत. कारण की काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या स्टुडंटचं नाव हे दुसऱ्या स्टुडंटचं पण असतं, म्हणजे 2 स्टुडंटचं नाव सेमच असतं. त्या केसमध्ये आपण एखादा स्टुडंट त्याच्या नावाने युनिकली आयडेंटिफाईड करू शकत नाही. पण मग आपण 2 कॉलम यूज पण करू शकतो. मग त्याच्यासोबत जर आपण असं वापरलं की एखाद्या स्टुडंटचं नाव प्लस डेट ऑफ बर्थ या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला युनिक रो भेटू शकते. सपोज 2 स्टुडंटचं नाव सेम असू शकतं पण त्यांची डेट ऑफ बर्थ सेम असणार आहे का, नाही. त्या केसमध्ये आपल्याला त्या पर्टिक्युलर स्टुडंटचा रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करता येईल, बरोबर. म्हणजे काय होईल, नेम प्लस डेट ऑफ बर्थ ही काय झाली, आपली एक की झाली. तिसरी काय आहे, आपण हे टेबलमधून बघणार, बरोबर. ईमेल होऊ शकते का, होऊ शकते. कारण की ईमेलने पण आपण एखाद्या स्टुडंटचं रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करू शकतो, म्हणून ईमेल पण होऊ शकते. त्याच्यानंतर पासपोर्ट नंबर आहे, पासपोर्ट नंबर पण युनिकली सगळ्यांचा युनिकच असतो, म्हणून पासपोर्ट नंबर पण आपली एक
की झाली, बरोबर. त्याच्यानंतर आपण अजून काय पॉसिबल कॉम्बिनेशन करू शकतो, नेम प्लस ऍड्रेस प्लस डेट ऑफ बर्थ. ठीक आहे, ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून, ह्या 3 कॉलमचं कॉम्बिनेशन करून पण आपण रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करू शकतो. म्हणजे या सगळ्या कोणत्या झाल्या आपल्या सुपर की. सुपर की म्हणजे काय, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. ठीक आहे, म्हणजे ज्या कॉम्बिनेशनने आपण रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करू शकतो ते सगळं कॉम्बिनेशन सुपर की मध्ये येतं. आता आपल्याला सेकंड पाहिजे आपली की कॅन्डिडेट की. कॅन्डिडेट की मध्ये आपण काय करणार, कॅन्डिडेट की काय असते, सबसेट ऑफ सुपर की. म्हणजे काय, ज्या सुपर की आहे त्याच्यामुळेच आपण एक कॅन्डिडेट की चूज करत असतो. पण याची रिक्वायरमेंट काय आहे, ही शुड बी मिनिमम. पहिली रिक्वायरमेंट काय याची, मिनिमल पाहिजे. कॅन्डिडेट की कशाचे मिनिमल पाहिजे, सुपर कीचे मिनिमल पाहिजे, बरोबर. आणि दुसरी रिक्वायरमेंट काय आपली, ऍट्रिब्यूट शुड नॉट बी डिपेंड ऑन अनदर ऍट्रिब्यूट. Attribute should not depend on another attribute. ठीक आहे, हे काय असतं आपण या की बघताना करू. आता कॅन्डिडेट की कशी चूज करणार आपण, ज्या सुपर कीज असतात ना आपल्या त्याच्यामधूनच आपण एक काय करणार, कॅन्डिडेट की चूज करणार, बरोबर. तर SID सगळ्यात पहिले आपण घेऊ SID, बरोबर. आता SID मिनिमल आहे का, मिनिमल आहे, कारण की ती एकच आहे, बरोबर. एकच कॉलम आहे ना SID, मग मिनिमल आहे. म्हणून आपण आपली पहिली रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाली. दुसरी काय आहे, ऍट्रिब्यूट शुड नॉट बी डिपेंड ऑन अनदर ऍट्रिब्यूट. याच्यामध्ये दुसरा ऍट्रिब्यूट नाहीच आहे, म्हणजे दुसरी पण रिक्वायरमेंट आपली सॅटिस्फाय झाली. म्हणजे कॅन्डिडेट की मध्ये कोणती येणार, SID कॅन्डिडेट की होऊ शकते, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी की पाहू आपण सुपर कीची, नेम आणि डेट ऑफ बर्थ. नेम आणि डेट ऑफ बर्थ मध्ये आपली पहिली रिक्वायरमेंट काय आहे, मिनिमल पाहिजे. मिनिमल आहे का, मिनिमल नाही, म्हणजे ही रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाली का आपली, नाही झाली. त्याच्यानंतर दुसरी रिक्वायरमेंट काय आहे, ऍट्रिब्यूट शुड नॉट डिपेंड ऑन अनदर ऍट्रिब्यूट. म्हणजे जे दुसरा ऍट्रिब्यूट आहे किंवा हे ऍट्रिब्यूट आहे ह्याच्यावर डिपेंड नाही पाहिजे. सपोज एका दोन विद्यार्थ्यांचे नाव सेम आहे आणि त्यांची डेट ऑफ बर्थ वेगवेगळी आहे, पण आपण फक्त डेट ऑफ बर्थनेच त्या स्टुडंटला आयडेंटिफाय करू शकतो का, नाही करू शकत. आपल्याला नेम या कॉलमचा हेल्प घ्यावाच लागेल. त्याच्यामुळे आपली दुसरी कंडिशन पण इथं सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे डेट ऑफ बर्थ कोणावर डिपेंड आहे, नेमवर. इथं डेट ऑफ बर्थने आपण एखादा विद्यार्थी आयडेंटिफाय करू शकतो का. सपोज एखादा 1992चा विद्यार्थी, आपण असं म्हणू शकतो का मला 1992चा विद्यार्थी पाहिजे. मग त्या केसमध्ये खूप सारे विद्यार्थी येतील, जवळजवळ 2-3 हजार स्टुडंटचा डेटा येईल. मग आपण ते युनिकली आयडेंटिफाय करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून नेम प्लस डेट ऑफ बर्थ ही आपली कॅन्डिडेट की बांधणार आहे का, नाही बांधणार, बरोबर. तर तिसरं ईमेल आयडी. ईमेल आयडी बनवू शकते का, तर पहिली रिक्वायरमेंट काय आपली, मिनिमल पाहिजे. मिनिमल आहे का, आहे. त्याच्यानंतर काय, ऍट्रिब्यूट शुड नॉट डिपेंड ऑन अनदर ऍट्रिब्यूट. याचा दुसरा ऍट्रिब्यूट नाही, म्हणून आपली दुसरी कंडिशन पण इथं सॅटिस्फाय झाली. म्हणून आपण ईमेल आयडीला, ईमेलला पण ऍज अ कॅन्डिडेट की म्हणून ट्रीट करू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर तिसरं आहे पासपोर्ट नंबर. पासपोर्ट नंबर मध्ये पण आपली पहिली रिक्वायरमेंट फुलफिल होतीये. मिनिमल आहे का, इट शुड बी मिनिमल, यस. त्याच्यानंतर ऍट्रिब्यूट शुड नॉट डिपेंड ऑन अनदर ऍट्रिब्यूट, ही पण कंडिशन आपली सॅटिस्फाय होतीये. म्हणजे आपण इथं कोणतं घेऊ शकतो, तिसरी पासपोर्ट नंबर पण आपण एक कॅन्डिडेट की म्हणून इथं कन्सिडर करू शकतो. चौथी आहे नेम, ऍड्रेस तसंच डेट ऑफ बर्थ, बरोबर. आता ऍड्रेस, फक्त ऍड्रेसने आपण कोणता पण एखादा विद्यार्थी युनिकली आयडेंटिफाईड नाही करू शकत. म्हणजे ऍड्रेस ही फील्ड कोणावर डिपेंड आहे, नेमवर डिपेंड आहे. तसंच डेट ऑफ बर्थ आपण बघितलं कोणावर डिपेंड आहे, नेमवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे ही पण सुपर की आपण ऍज अ कॅन्डिडेट की म्हणून कन्सिडर करू शकत नाही, बरोबर. मग आता सुपर की मधल्या किती आपल्याकडे कॅन्डिडेट की मध्ये मूव्ह झाल्या, SID, ईमेल आणि पासपोर्ट नंबर, बरोबर. तर आपण काय बघितलं की SID ह्या टेबलवरून सुपर की काढल्या, सुपर की मधून आपण काय केलं, कॅन्डिडेट की केल्या. आपण बघा आपला फ्लो कसा चाललाय, वरतून खाली चाललाय. आपण सगळ्यात पहिले टेबलवरून सुपर की आयडेंटिफाईड केल्या. जे पण सुपर की असतील त्याच्यावरून आपण काय केलं,
कॅन्डिडेट की फाइंड आउट केला. आता आपल्याला आपण हे दोन्ही पण पॉईंट पाहिले, सुपर की पाहिली आणि कॅन्डिडेट की पण पाहिली. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे तिसरा आपला प्रायमरी की. ठीक आहे. प्रायमरी की मध्ये आपली सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट काय असते, व्हॅल्यू शुड बी युनिक. म्हणजे याची रिक्वायरमेंट आहे प्रायमरी कीची. प्रायमरी की मध्ये काय पाहिजे असतं, व्हॅल्यू युनिक पाहिजे असते. रिपीटेड व्हॅल्यू येणार असेल त्या कॉलम मध्ये तर तो आपण कॉलम ऍज अ प्रायमरी की कन्सिडर करणार का, नाही करणार, बरोबर. आणि दुसरी रिक्वायरमेंट काय आहे, नॉट नल. नॉट नल म्हणजे काय, कॉलम मध्ये जी पण व्हॅल्यू असेल कोणती पण ती नल नसली पाहिजे, बरोबर. तिच्यामध्ये समथिंग व्हॅल्यू पाहिजेची. नल व्हॅल्यू ही प्रायमरी कीला चालत नाही, बरोबर. मग ह्या दोन जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर त्या कॉलमला आपण ऍज अ प्रायमरी की म्हणून ट्रीट करू शकतो. आता आपण सगळ्यात पहिले बघितलं, या टेबलवरून आपल्याला सुपर की आयडेंटिफाईड केला, सुपर की वरून आपण कॅन्डिडेट की आयडेंटिफाईड केला. आता कॅन्डिडेट की मधून आपल्याला प्रायमरी की चूज करायची असते, बरोबर. आपल्याकडे किती कॅन्डिडेट की आहे, 3. SID, ईमेल आणि पासपोर्ट नंबर. याच्यातून आपल्याला एक प्रायमरी की चूज करायची, बरोबर. तर आपली पहिली रिक्वायरमेंट काय आहे, युनिक पाहिजे. SID युनिक आहे का, युनिक असणार आहे. प्रत्येक टायमाला आपण तो सेम नाही ठेवणार. दोन विद्यार्थ्यांचा SID स्टुडंट ID हा कधीच सेम नसतो. म्हणजे आपली पहिली कंडिशन SID च्या मध्ये सॅटिस्फाय होती. तसंच नॉट नन, SID मध्ये कोणत्या स्टुडंटला SID किंवा स्टुडंट ID दिला जाणार नाही असं पण पॉसिबल नाही. म्हणजे SID ही ऍज अ प्रायमरी की म्हणून आपण इथं कन्सिडर करू शकतो, बरोबर. SID ला आपण प्रायमरी की कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर ईमेल. ईमेलला आपण प्रायमरी की कन्सिडर करू शकतो का, बघू. ईमेल युनिक पाहिजे. ईमेल मध्ये युनिकनेस आहे का, आहे. प्रत्येक ईमेल ID हा वेगवेगळा असतो, बरोबर. म्हणजे आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. दुसरी कंडिशन काय आहे, नॉट नल. म्हणजे ईमेल ह्या कॉलम मध्ये नल व्हॅल्यू नसली पाहिजे. पण असं होणं पॉसिबल नाही, कारण की बऱ्याचदा काय होतं, काही विद्यार्थ्यांकडे ईमेल ID असतो, काही विद्यार्थ्यांकडे ईमेल ID नसतो. त्या केसमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे ईमेल ID नाहीये त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ती फील्ड ब्लँक सोडावं लागेल. ब्लँक आलं म्हणजे काय, नल व्हॅल्यू आली. नल आली म्हणजे आपली दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होती का, इथे नाही होती. ही कंडिशन आपली इथं सॅटिस्फाय होत नाहीये. त्याच्यामुळे आपण ईमेलला ऍज अ प्रायमरी की म्हणून ट्रीट करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून ईमेल ID आपण ऍज अ प्रायमरी की म्हणून इथं घेणार नाही. पुढचा पॉईंट कोणता आपला, पासपोर्ट नंबर. पासपोर्ट नंबर मध्ये बघू आपण, पासपोर्ट नंबर मध्ये युनिकनेस आहे का, प्रत्येकाचा पासपोर्ट नंबर युनिक असतो. म्हणजे पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय झालेली, बरोबर. दुसरी कंडिशन काय आपली, नॉट नल. पण सगळ्या विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट नंबर असणार आहे का, नाही. सगळ्या विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट नंबर नसणार आहे. म्हणून पासपोर्ट नंबरला आपण आपली दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होती का, नाही. म्हणून आपण पासपोर्टला काय घेऊ शकतो, ऍज अ प्रायमरी की म्हणून इथं घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे प्रायमरी की म्हणून कोणती आली, फक्त आता एकच कॉलम आहे आपल्याकडं, SID, बरोबर. आता आपण प्रायमरी की पण हा पॉईंट बघितला. आता आपण चौथा पॉईंट बघू आपला, युनिक की. ठीक आहे. युनिक की म्हणजे काय, प्रायमरी की आणि युनिक की सेम असते. एक छोटासा डिफरन्स आहे, तो बघू आपण. युनिक की मध्ये पण आपल्या रिक्वायरमेंट काय असते, व्हॅल्यू शुड बी. पहिली रिक्वायरमेंट काय आपली, युनिक. आणि दुसरी रिक्वायरमेंट काय आहे, ओनली वन नल व्हॅल्यू अलाउड. बघा इथे ना प्रायमरी की मध्ये काय, युनिक व्हॅल्यू युनिक पाहिजे. याच्यामध्ये पण युनिक की मध्ये पण काय, व्हॅल्यू युनिक पाहिजे. पण याच्यामध्ये नल व्हॅल्यू अलाउड आहे का, नाहीये. याच्यामध्ये नल व्हॅल्यू अजिबात अलाउड नाहीये. पण युनिक की मध्ये काय, ओनली वन नल व्हॅल्यू इज अलाउड. म्हणजे एक नल व्हॅल्यू आपल्या टेबल मध्ये, आपल्या त्या कॉलम मध्ये आपण त्या कॉलम मध्ये एक अलाउड करतो. हा बेसिकचा डिफरन्स आहे प्रायमरी की मध्ये आणि युनिक की मध्ये. मग ह्या केस मध्ये आपल्याकडं युनिक की कोणत्या बनू शकतात, SID युनिक की बनू शकते, ईमेल युनिक की बनू शकते, आणि त्याच्यानंतर पासपोर्ट नंबर या पण युनिक की बनू शकतात, बरोबर.
पण त्याच्यामध्ये एकच नल व्हॅल्यू आहे. दुसऱ्या म्हणजे एखाद्या स्टुडंटकडे जर पासपोर्ट नंबर नसेल तर ते कन्सिडर केलं जाईल. पण दुसरा पण विद्यार्थी आला त्याच्याकडे पासपोर्ट नंबर नाही आणि त्याला आपण युनिक व्हॅल्यू दिली असेल तर ती अलाउड केली जाणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर आता आपला पुढचा पॉईंट आहे अल्टरनेटिव्ह की. अल्टरनेटिव्ह की म्हणजे काय असतं, जे आपल्या कॅन्डिडेट की असते ना त्याच्यातली आपण एक ऍज अ प्रायमरी की म्हणून चूज केलेली असते. आता आपल्याकडे 3 टाईपच्या कॅन्डिडेट की होत्या, SID, ईमेल आणि पासपोर्ट नंबर. याच्यातला SID आपण काय केला, ऍज अ प्रायमरी की म्हणून कन्सिडर केला. SID ला काय केलं आपण, ऍज अ प्रायमरी की म्हणून कन्सिडर केलं. बरोबर. तर ह्या जो 2 राहिलेल्या की असतात ना त्याला अल्टरनेटिव्ह की म्हणतात. त्यांना काय म्हणतात, अल्टरनेटिव्ह की. म्हणजे अल्टरनेटिव्ह की मध्ये काय येणार, ईमेल आणि पासपोर्ट नंबर. बरोबर. ईमेल आणि पासपोर्ट नंबर काय झाले आपल्या अल्टरनेटिव्ह की. म्हणजे काय, कॅन्डिडेट की मधले जी प्रायमरी की घेतो ती सोडून जे आपण कीज राहतात ना रिमेनिंग त्यांना अल्टरनेटिव्ह कीज म्हणतात. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे फॉरेन की. फॉरेन की म्हणजे काय असतं, जी आपली प्रायमरी की असते ना तीच दुसऱ्या टेबल मध्ये आपण ऍज अ फॉरेन की म्हणून देत असतो. म्हणजे कसं की सपोज ह्याच्यामध्ये SID दिलेला आहे, आपण आपला स्टुडंट टेबल आहे, स्टुडंट टेबल मध्ये SID हा ऍज अ प्रायमरी की म्हणून ट्रीट केला जातो. पण सपोज दुसरा कोणता पण एक टेबल असेल त्याच्यामध्ये आपण जर परत SID वापरला तो ऍज अ फॉरेन की म्हणून यूज आयडेंटिफाय केला जातो. कळतंय. म्हणजे एका टेबल मधली प्रायमरी की ही दुसऱ्या टेबल मध्ये जाऊन ऍज अ फॉरेन की सारखी ट्रीट होते. त्याला आपण तिला फॉरेन की म्हणतो. फॉरेन की म्हणजे काय असतं, प्रायमरी कीच असते. पण प्रायमरी की काय ती एका टेबल साठी, तीच प्रायमरी की जर आपण दुसऱ्या टेबल मध्ये वापरली सेम तर त्याला म्हटलं जातं फॉरेन की. याचा आपण ऍज अ प्रॅक्टिकल पण बघणार आहोत, त्यावेळेस पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बरोबर. आता पुढचा पॉईंट आहे कंपोजिट की आणि कंपाऊंड की. आता कंपोजिट की आणि कंपाऊंड की मध्ये तर मित्रांनो आपल्याला पुढची की बघायची कंपोजिट की आणि कंपाऊंड की. कंपोजिट आणि कंपाऊंड की सगळ्यात पहिले आपण बघू की कंपोजिट की काय असते. कंपोजिट की म्हणजे काय की एक फॉरेन की प्लस कोणतं पण एनी अदर ऍट्रिब्यूट, एनी अदर ऍट्रिब्यूट याचं जेव्हा कॉम्बिनेशन असतं त्याला म्हटलं जातं कंपोजिट की. आता हे एक्झाम्पल आपण इथं ह्या टेबलवरून बघू. सपोज आपल्याकडे एक सब्जेक्ट नावाचा टेबल आहे, सब्जेक्ट ID आहे आणि सब्जेक्ट नेम आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला 3 सब्जेक्ट आहे, C, जावा आणि PHP, आणि सगळ्यांचा सब्जेक्ट ID डिफरंट आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे की त्या प्रत्येक सब्जेक्ट मध्ये कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळालेले इथं लिहिलेले आहे. सपोज एखाद्या स्टुडंटचा SID 1 आहे, त्याला C मध्ये 80 मार्क मिळाले, त्याच विद्यार्थ्याला म्हणजे त्याचा ID 1 आहे त्याच विद्यार्थ्याला जावामध्ये 100 मार्क मिळाले. बरोबर. हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर SID हा आपल्या स्टुडंट ID मधला प्रायमरी की. बरोबर. आपण प्रायमरी की बघितली व्हॅल्यू. आपला स्टुडंट जो टेबल होता त्याच्यामध्ये SID काय होता, प्रायमरी होता. बरोबर. नेम आणि ऍड्रेस. ठीक आहे. तर SID ह्या स्टुडंट टेबल मध्ये काय आहे, ऍज अ प्रायमरी की. बरोबर. पण ह्या टेबल मध्ये आल्यावर काय झाला, तो ऍज अ फॉरेन की ट्रीट झाला. बरोबर. म्हणजे SID काय झाला, फॉरेन की. म्हणजे पहिली कंडिशन आपली इथं SID फुलफिल करतो. बरोबर. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला कोणत्या सब्जेक्ट मध्ये किती मार्क मिळाले, म्हणजे ह्या विद्यार्थ्याला C लँग्वेज मध्ये 80 मार्क मिळाले. हे आपण कसं काय म्हणू शकतो, ज्यावेळेस आपल्याला त्याचा सब्जेक्टचं नाव माहिती असेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, या SID 1 असणाऱ्या विद्यार्थ्याला C लँग्वेज मध्ये 80 मार्क मिळाले. म्हणजे तर 80 मार्क कोणाला मिळाले, तर हे कसं कोणाला कोणत्या सब्जेक्ट मध्ये मिळाले कसं आयडेंटिफाय करू शकतो आपण, ह्या 2 कॉलमच्या कॉम्बिनेशनने. बरोबर ना. म्हणजे ही काय झाली, जर की झाली. मग ही की काय झाली, SID प्लस सब्जेक्ट नेम.
सब्जेक्ट नेम. आता सब्जेक्ट नेम ह्या सब्जेक्ट टेबल मधलं एक ऍट्रिब्यूट आहे. याला कोणती की नाही, प्रायमरी की नाही, फॉरेन की नाही, काहीच नाही. म्हणजे काय झालं, एनी अदर ऍट्रिब्यूट झालं. कोणतं, सब्जेक्ट नेम. म्हणजे काय, एक फॉरेन की प्लस एनी अदर कोणतं पण ऍट्रिब्यूट या दोघांनी मिळून जर आपण एखादा रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करू शकलो तर त्याला म्हटलं जातं कंपोजिट की. ठीक आहे. कंपोजिट की म्हणजे काय की एक प्रायमरी, एक फॉरेन की आणि एक एनी अदर ऍट्रिब्यूट ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनने आपण कोणतं पण रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करू शकलो तर त्याला म्हटलं जातं कंपोजिट की. तसंच आता पुढची की काय आपली कंपाऊंड की. कंपाऊंड कीचं काय रूल, कंपाऊंड की मध्ये दोन फॉरेन की म्हणजे दोन फॉरेन कीचा यूज करून जर आपण एखादा रेकॉर्ड आयडेंटिफाईड करू शकलो तर त्याला म्हटलं जातं कंपाऊंड की. सपोज इथं जर आपण सब्जेक्ट आयडी सब्जेक्ट नेमच्या ऐवजी जर आपण इथं सब्जेक्ट आयडी घेतला, बरोबर. आता सीचा सब्जेक्ट आयडी किती आहे, 1, बरोबर. इथं जावाचा किती आहे, 2, बरोबर. आणि इथं PHP चा किती आहे, 3. म्हणजे जर सब्जेक्ट नेमच्या ऐवजी आपण ह्या टेबल मध्ये सब्जेक्ट आयडी यूज केला तर सब्जेक्ट आयडी हा काय आहे, ह्या टेबल मधला ऍज अ प्रायमरी की आहे, बरोबर. या सब्जेक्ट मधली प्रायमरी की काय आहे, सब्जेक्ट आयडी. ह्या टेबल मध्ये आल्यावर काय होईल, ती ऍज अ फॉरेन की म्हणून ट्रीट होईल. काय होईल, ऍज अ फॉरेन की म्हणून ट्रीट होईल, बरोबर ना. मग जर मला बघायचं असेल की 80 मार्क कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या सब्जेक्ट मध्ये मिळालेले तर मला कोणत्या 2 कॉलमचा यूज करावा लागेल, ह्या 2 कॉलमचा, बरोबर ना. एस आयडी आणि सब्जेक्ट आयडी. मग एस आयडी काय आहे, एस आयडी एक फॉरेन की आहे, बरोबर. प्लस सब्जेक्ट आयडी पण काय आहे, फॉरेन की आहे. सब्जेक्ट आयडी पण काय आहे, फॉरेन की आहे. म्हणजे काय झालं, ही एक फॉरेन की झाली आणि ही एक फॉरेन की झाली. जर 2 फॉरेन कीचा यूज करून जर आपण एखादा रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करायचा असेल ना तर त्याला म्हटलं काय जातं, कंपाऊंड की. म्हणजे काय, कंपाऊंड की म्हणजे 2 फॉरेन कीचं कॉम्बिनेशन. आणि कंपोजिट की म्हणजे काय की एकच फॉरेन की आणि प्लस एनी अदर ऍट्रिब्यूट म्हणजे दुसरा कोणता पण ऍट्रिब्यूट जे फॉरेन की नाही असं जर घेऊन आपण एखादा रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करायचं असेल तर त्याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं कंपोजिट की आणि याला म्हटलं जातं कंपाऊंड की. ठीक आहे.